शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही. सुरू झालं असतं तर काहीतरी शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी 6,000 तरी भाव पाहिजे सोयाबीनला, तर परवडतं. यावर्षीचं उत्पादनही कमी आलं, अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही आहेत. 3,500-4,000 रुपये भाव आहेत सोयाबीनला. शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती. आणि मोदी सरकार ते मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच माल. केळीला सुद्धा 200 रुपये क्विंटल केळी कापावी लागली शेतकऱ्यांना. कुठलंच धोरण नाही. आणि मार्केट कमिटीचं लक्ष नाही व्यापाऱ्यांवर, केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे. आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती. उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे. आणि जे आलेले उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ते शासकीय खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माल व्यापाऱ्यांकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे. आणि मार्केटमध्ये जी शासनाची हमी भाव आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार मोठी तफावत आहे. याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो. तर याच्यामध्ये फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे. त्या मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल, ज्वारी असेल त्याची खरेदी केंद्र चालू केलेली नाही आहे. याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली, पण त्याच्यात एक अट दिलेली आहे त्यांनी. आता कुठं 5 क्विंटलवरून 23 क्विंटल हेक्टरी म्हणतायत ते. म्हणजे याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर 10च्या मावच्यावर असेल, 11च्या असेल तरच माल घेतला जातो आहे. याचा पुढचा माल घेतला जात नाही. आणि पाऊस हा यावर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात. आलेला कापूस हा सर्व ओला आहे. याचं मावतर 15-16च्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे. कापूस शासन खरेदी करत नाही तो. याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे, व्यापाऱ्यांचाच फायदा होतो.